चला तर मंडळी, उन्हाळा विशेष सकाळचा नाश्ता जो पोटाला थंडावा देईल आणि खाल्ल्यानंतर मनाला तृप्ती देईल, आंबट गोड चटपटीत परफेक्ट स्वीट मार्ट सारखा ढोकळा बनवणार आहोत। ढोकळा म्हटल्यावर तो कसा आतपर्यंत जाळीदार, कापसाहून हलका आणि स्पॉन्जपेक्षाही जास्त स्पंजी व्हायला हवा। आतपर्यंत रसरशीत आहे आणि परफेक्ट जाळीदार आहे, अगदी 2 बोटांनी सहज तुटतोय, जिभेवर ठेवताच विरघळतो, इतका परफेक्ट। ही तुमच्या लाईफमधली बेस्ट ढोकळा रेसिपी ठरणार आहे। याआधी बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहे, पण वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट केल्यानंतर ही परफेक्ट रेसिपी मला मिळाली आहे। ही रेसिपी एकदा ट्राय केली की बाकीच्या सगळ्या विसरून जाल। तर ढोकळा करण्यासाठी सर्वप्रथम साहित्य मोजायला घरातली एखादी स्टँडर्ड साईजची वाटी आणि चमचा सेट करा, किंवा मी म्हणेल आपल्या सगळ्यांकडे एक तरी हा मेजरिंग कप स्पूनचा सेट असायला हवा, म्हणजे साहित्य परफेक्ट मोजता येतं। मी सुद्धा 240 ml च्या या कप सेटने संपूर्ण साहित्य मोजलंय। कपचं आणि वजनी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल। तर मंडळी, ढोकळ्याचं बॅटर करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप कोमट पाणी घ्यायचं आहे। खूप कडकडीत नाही आणि खूप गार नाही, बोट ठेवला की 2 मिनिटं आपण ठेवू शकू असं सहन होईल असं 1 कप पाणी घ्यायचं आहे। कप शीग लावून मी भरलेला नाही। हे पाणी आपण भांड्यामध्ये काढलं, यामध्ये 1 टीस्पून मीठ घालायचं किंवा चवीनुसार, पण 1 टीस्पून मीठ परफेक्ट होतं। 2 चिमूट हिंग आणि 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून इतकं लिंबू सत्व घालायचं। किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं। लिंबू सत्वाने ढोकळ्याचं टेक्स्चर छान येतं आणि चवसुद्धा मस्त लागते। त्याचसोबत यामध्ये 3 टेबलस्पून साखर घालायची आहे आणि त्यानंतर 2 चिमूट खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे। हळद घातल्यावर बऱ्याच वेळेला काय होतं, व्यवस्थित मिक्स केलं नाही तर ढोकळ्यावर लाल पॅचेस पडतात, म्हणून मार्केटमध्ये सुद्धा ते लोक रंगच घालतात। 2 चिमूट रंग घातला। आता ढोकळा छान सॉफ्ट व्हावा, खाताना घशात अडकू नये म्हणून 3 टेबलस्पून तेल घालायचं। शेंगदाणा तेल किंवा रिफाइंड ऑइल आपण वापरू शकतो, त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही तेल वापरू नका। आता हे मिश्रण एकाच दिशेने छान गोल फिरवत साखर विरघळेपर्यंत फेटून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटे लागतात। संपूर्ण साखर विरघळलेली आहे। आता आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठाचं परफेक्ट प्रमाण असणं गरजेचं असतं। इथे मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। ज्या कपने पाणी मोजलं त्याने 1 कप आणि अर्धा कप हे बेसन पीठ चाळून घ्यायचं। बेसन पीठ चाळून घालणं अत्यंत गरजेचं आहे। चाळून घातल्याने गाठीगुठळ्या मोडल्या जातात, बेसन एकसारखं होतं, जरा एअरी सुद्धा होतं आणि ढोकळा सुद्धा छान होतो। 1.5 कप बेसन पीठ आहे, वजनी 170 ग्रॅम इतकं। कपमध्ये भरताना दाबून भरायचं नाही, वरचेवर घालायचं आणि छान असं हे आपलं 1.5 कप बेसन पीठ आहे। इथे मी सम्राटचं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याचा ढोकळा खूप छान होतो। अगदी बारीक असं आपल्याला बेसन पीठ हवं। आता आहे त्या मिश्रणामध्ये विस्क किंवा हाताच्या मदतीने हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी वाढवता येतं। हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव केलं, पण जरासं घट्ट आहे म्हणून थोडंसं आपल्याला इथे पाणी वाढवायचं आहे। हलकं कोमट किंवा साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेऊ शकतात। तर सुरुवातीला आपण 1 कप घातलं होतं आणि आत्ता साधारण मी 2 टेबलस्पून इतकं पाणी घातलं। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, फक्त किंचित थोडंसं मी पाणी वाढवणार आहे, साधारण 1 टेबलस्पून इतकं, म्हणजे मला 1 कप आणि 3 टेबलस्पून इतकं पाणी लागलं। बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार एखाद चमचा मागे पुढे लागू शकतं, म्हणजे 1 कप आणि पाव कप म्हणजे 1/4 कप सुद्धा पाणी लागू शकतं। 1/4 कपमधनं माझं 1-2 चमचे उरलंय। आता हे मिश्रण एकाच दिशेने गोल फिरवत 5 ते 10 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्याने मिश्रण हलकं होतं, एअरी होतं आणि परिणामी ढोकळासुद्धा छान होतो। छान 5-7 मिनिटं फेटलं, यावर हे बबल्स आले म्हणजे परफेक्ट फेटलं गेलं आहे। यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण मुरण्यासाठी बाजूला ठेवू आणि तोपर्यंत पुढची तयारी करू। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण पीठ मुरायला ठेवलंय तेव्हाच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, कारण ढोकळ्यामध्ये आपण सोडा किंवा इनो घातला की पटकन त्याला उकळत्या पाण्याची वाफ लागायला हवी, तरच आपला ढोकळा छान होतो। म्हणून सोडा किंवा इनो घालण्याआधीच आपलं पाणी गरम करायला ठेवलेलं असायला हवं, त्याला चांगली उकळी यायला हवी। आता तुम्ही ढोकळा पात्रात, इडली पात्रात कशातही करू शकतात। इथे मी कढई घेतली आहे, यामध्ये ते ताट मी ज्यामध्ये ढोकळा करणार आहे ते व्यवस्थित बसतं। तळाला पाणी घातलेलं आहे, स्टँड ठेवलेला आहे, यावर झाकण ठेवायचं। झाकण असं ठेवा की यातून कुठून वाफ येणार नाही। मोठ्या आचेवर या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी गरम करायला ठेवलंय तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं। तेल लावताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तेल खूप जास्तही लावायचं नाही। तेल जर खूप जास्त लावलं गेलं तर ढोकळा खालून सॉगी होतो, म्हणून फक्त हलकासा तेलाचा हात पुसून घ्यायचा। ताट आपलं तयार आहे।
ताटऐवजी तुम्ही कुकरचा डबा, एखादा टीन वगैरेही घेऊ शकतात. पण मला असं वाटतं, की ताटामध्ये ढोकळा व्यवस्थित छान होतो. तर मंडळी, आपलं बॅटर 5 मिनिटे छान मुरलेलं आहे. कढईतल्या पाण्याला उकळी आली, ताट रेडी आहे. तर आपला ढोकळा चांगला जाळीदार वगैरे व्हावा त्यासाठी मी यामध्ये इनो घालणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट घालणार आहोत, ज्याने आपला इनो छान ॲक्टिव्ह होईल आणि ढोकळा सुद्धा जाळीदार होईल. सोडा सुद्धा घालू शकतात, पण बऱ्याच वेळेला सोडा जर जास्त झाला तर त्याची एक वेगळी चव येते. इनोने आपल्याला छान रिझल्ट मिळतो. आपण जे 1.5 कप बेसन पिठाचं मिश्रण केलंय त्यासाठी हे इनोचं एक पॅकेट बरोबर प्रमाण आहे. साधं लेमन फ्लेवरचं आहे. यावर फक्त इनो ॲक्टिव्ह होईल असेच काही थेंब लिंबाचा रस घालायचा आहे. बऱ्याच वेळेला आपण पाणी घालतो पण पाण्याने इनो व्यवस्थित ॲक्टिव्ह होत नाही. लिंबाचा रस घातला की इनो खूप सुंदर ॲक्टिव्ह होतो. अति घालायचं नाही, फक्त एक 4-5 थेंब घालायचे. सुरुवातीला आपण पाव चमचा लिंबूसत्व वापरलंय. आपण जरा लिंबूसत्व कमी वापरलंय कारण आपण इनो घालणार होतो सोबत लिंबाचा रस, म्हणजे परफेक्ट चव आपल्या ढोकळ्याला येते. परत सांगते, लिंबाचा रस जास्त घालू नका, फक्त इनो असा फसफसेल इतके 4-5 थेंब घाला. इनोवर लिंबाचा रस घातला की भरभर मिक्स करायचं. मिश्रण आणखीन हलकं आणि फ्लफी होतं. व्यवस्थित एकसारखं मिक्स केलं काही सेकंद की लगेच हे गरमागरम पाण्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवायचा. ज्या भांड्याला तेल लावून ठेवलंय त्यामध्ये मिश्रण काढायचं, पण मिश्रण घालून हे ताट मला व्यवस्थित ठेवता येत नाही म्हणून आधी मी ताट ठेवलं आणि त्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे. हे ताट जरा मी हलवून घेते म्हणजे मिश्रण एकसारखं पसरलं जाईल आणि यावर लगेच झाकण ठेवायचं. आता झाकण ठेवल्या गॅसची आच मोठी ठेवायची आणि 18 ते 20 मिनिटे हा ढोकळा आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे. सुरुवातीची 10 ते 12 मिनिटे तरी गॅसची आच मोठीच असावी, कारण इनो ॲक्टिवेट असताना त्याला एकदम फास्ट वाफ लागली ना की आपला जो तयार होणारा ढोकळा आहे तो चांगला जाळीदार तयार होतो. एक 12-15 मिनिटांनंतर तुम्ही गॅस मध्यम केला तरीही चालेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जे सगळेजण चुका करतात. आपल्याला असं वाटतं ढोकळा कसा होतोय, आपण मध्येच झाकण उघडून पाहतो, पण तसं अजिबात करायचं नाही. 15 मिनिटे तरी झाकण अजिबात उघडायचं नाही, कारण ती छान अशी कुकिंग प्रोसेस सुरू असते, चांगली वाफ येत असते. आपण झाकण उघडतो आणि त्यामध्ये बाहेरची गार हवा भरली जाते. ती कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते, ढोकळा अर्धा कच्चा असतो आणि मग तो बसला जातो, चांगला फुलत नाही. म्हणून झाकण उघडायचं नाही. बरोबर 18 ते 20 मिनिटे हा ढोकळा वाफवून घेते. गरज वाटली तर तुम्ही यावर एखादं वजन सुद्धा ठेवू शकतात. तर मंडळी, इथे 18 ते 20 मिनिटे झालेले आहे. मी वरतून थोडं वजन ठेवलं होतं आणि ढोकळा पाहूया. मी मध्ये झाकण उघडलंच नाही. आहा, किती सुंदर जाळीदार स्पॉन्जी झालेला आहे. आपण चेक करू शकतो टूथपिक किंवा सुरी रोवून. अगदीच ड्राय आलंय, अजिबात ओलसर पीठ वगैरे लागून आलेलं नाही, म्हणजे परफेक्ट झालंय. आता हे ढोकळ्याचं ताट आपण बाहेर काढूया. सावकाश काढायचं काळजीपूर्वक, कारण हे गरम आहे. आता हा ढोकळा असाच गरम गरम असताना याला काहीही करायचं नाही, त्याला संपूर्ण गार होऊ द्यायचं. ढोकळा आपण जेव्हा गार करायला ठेवतो तेव्हा एक रेस्टॉरंटची सिक्रेट ट्रिक म्हणजे ते लोक हा ढोकळा शायनी दिसावा म्हणून यावर थोडंसं तेल ब्रश करतात. नाही केलं तरीही चालेल. आता याला संपूर्ण गार करते, पंख्याखाली ठेवते म्हणजे पटकन गार होईल. आपला ढोकळा गार होतोय तोपर्यंत आपला ढोकळा छान रसरशीत व्हावा त्यासाठी एक फोडणीचं पाणी करायचं आहे. तेलामध्ये मोहरी, मिरची, हिंग छान परतलं. 1 कप मी इथे पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जास्त रसरशीत हवं असेल तर 1.5 कप पाणीही घालू शकतात. पाव टीस्पून मीठ आणि 3 टेबलस्पून साखर घातली, कोथिंबीर घातली. पाण्याला उकळी आली की गार करायचं. चला, आपलं फोडणीचं पाणी गार होतंय. ढोकळा इथे आपला संपूर्ण गार झालेला आहे. याला डिमोल्ड करायचा, याच्या कडा मोकळा करायच्या, यावर ताट ठेवायचा आणि असा उलटा करून घ्यायचा. वरतून 1-2 वेळा टॅप करायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो. गरम गरम असताना काढायला गेलात तर ढोकळा व्यवस्थित निघत नाही, त्याचे तुकडे पडतात, म्हणून गार करणं गरजेचं आहे. घाई असेल तर पंख्याखाली ठेवू शकतो. अतिशय परफेक्ट जाळीदार झालाय. तुम्हाला कट करून दाखवते. अशा धारधार सुरीने कट करायचा म्हणजे परफेक्ट होतो. आणि किती स्पॉन्जी झालाय, आतपर्यंत जाळी पडलेली आहे. इथे तुम्ही पाहताय कट करताना अजिबात त्याचे क्रम्स निघत नाहीये, म्हणजे ढोकळा ड्राय झालेला नाही. मी म्हणेल माझ्या तुम्ही आधीच्या भरपूर रेसिपी पाहिल्या असेल, पण ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा. ही 100%
ओके परफेक्ट रेसिपी आहे। घेताना कोमट पाणी घ्यायचं, व्यवस्थित मिश्रण तयार करायचं, ढोकळा वाफवताना मोठ्या चाचेवर वाफवायचा, म्हणजे असा परफेक्ट ढोकळा तुमचा तयार होईल। आतपर्यंत जाळी पडलेला, अशी आतपर्यंत जाळी पडली ना की मग आपण जे फोडणीचं पाणी घालतो ना ते आतपर्यंत मुरलं जातं आणि मग ढोकळा जिभेवर ठेवताच विरघळणारा होतो। तर इथे फोडणीचं पाणी संपूर्ण कोमट झालेलं आहे। थंडगार ढोकळा आणि त्यावर कोमट फोडणीचं पाणी घातलं की मग ढोकळ्याच्या आतपर्यंत हे पाणी छान मुरलं जातं आणि ढोकळा छान ज्युसी होतो। पण पाणी खूप गरम नसावं, गरम पाणी घातलं तर ढोकळा भिजरट पडतो। अगदी कोमट असं पाणी असावं। आपल्याला जेव्हा सर्व करायचं आहे ना त्याच्या 1-1.25 तास आधी ढोकळा बनवायला घ्यायचा, म्हणजे परफेक्ट टायमिंगमध्ये आपला बनून तयार होतो। पहा मी दाबल्यानंतर आतून कपडे पिळून पाणी निघतं ना तसं निघतंय, म्हणजे ढोकळा आतपर्यंत रसरशीत झालेला आहे। फोडणीचं पाणी घालून 10 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं आणि मग ढोकळा सर्व करायचा। ढोकळा चटणीसोबत किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत सर्व करू शकतात आणि मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हे पहा जाळी जिभेवर ठेवताच हा विरघळतो। या प्रमाणात केल्यानंतर 600 ग्रॅम इतका ढोकळा तयार होतो, म्हणजे अर्धा किलो आणि 100 ग्रॅम एक्स्ट्रा। माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी तुम्ही ही परफेक्ट ढोकळा रेसिपी करून पहा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। तुम्ही रेसिपी करणार आहात का ते सुद्धा सांगा। आपली रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा।